लालपरीची चाकं थांबली, पण प्रवाशांची गोची झाली। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा गडहिंग्लजमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम। खेड्यातील हजारो विद्यार्थ्यांना गावी पोहोचण्यासाठी करावी लागली कसरत। विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आज दुपारी गडहिंग्लज आगारातील कर्मचाऱ्यांनी देखील उडी घेऊन लालपरीची चाकं थांबवली। यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। राज्य सरकारी कर्मचारी इतकं वेतन मिळालंच पाहिजे। कामगार कृती समितीचा विजय हो। कामगार कृती समितीचा विजय हो। हम सब एक है, हम सब एक है। कामगार एकजुटीचा विजय हो। कामगार एकजुटीचा विजय हो। खासगीकरण बंद करा, इनडोर आणि आउटडोर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा, जुन्या झालेल्या बस चलनातून काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा यासह अन्य मागण्या घेऊन आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समिती बरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर 7 ऑगस्ट रोजी मीटिंग झाली होती। त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले होते की 20 तारखेला परत एकदा मीटिंग घेऊन तुमचा निर्णय लावतो असं म्हणून सांगितले होते, पण नंतर काय 20 तारखेला त्यांनी मीटिंग घेतलीच नाही। आपलं दौऱ्यात व्यस्त आहे, नंतर एक 2-4 दिवसात मीटिंग लावतो असं सांगून आमची सगळ्यांची दिशाभूल केलेली आहे। आम्ही परत त्यांना नोटीस दिली होती की 3 सप्टेंबरपर्यंत आमचा काय असेल ते निकाल लावा, नाहीतर आम्ही धरणे आंदोलन करणार। तरी 3 तारखेपर्यंत त्यांनी काही आम्हाला पत्र दिलेलं नाही। त्यामुळे आम्ही सगळे कर्मचारी मिळून एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीमार्फत धरणे आंदोलन करत आहोत। जवळजवळ यामध्ये 13 संघटना सहभागी आहेत। महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीमार्फत 13 संघटना सहभागी आहेत। त्याप्रमाणे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आपण वेतन मागितलं होतं। शिस्त आवेदन पद्धत रद्द केली पाहिजेत। परत मेडिकल कॅशलेस योजना मागणी केली होती। परत फरकाची थकबाकी जे 4-5 वर्षाची थकबाकी होती ते सुद्धा मागणी केली होती। त्यामुळे सकारात्मक शिंदे साहेबांनी चर्चा करू असे म्हटले होते, परंतु अजूनपर्यंत याची शासनाने दखल घेतली नाही। त्यानिमित्तानं आज आम्ही धरणे आंदोलन करत आहे। सकाळपासून सुरळीत असलेली एसटी सेवा दुपारी 12:30च्या सुमारास अचानक बंद झाल्यानं प्रवाशांची मात्र मोठी गोची झाली। तालुक्यातील विविध खेड्यापाड्यातून शाळा महाविद्यालयात आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना गावी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला।